नमस्कार, मी पूजा। आज मी तुम्हाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनाची पूर्ण कहाणी सांगणार आहे। देवेंद्र फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी नागपूर येथे झाला। देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस ह्या एक बँक अधिकारी आहेत आणि सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत। देवेंद्र फडणवीस यांना एक मुलगी आहे। त्या मुलीचे नाव आहे दिविजा फडणवीस। त्या सध्या मुंबई विद्यापीठातून BCom शिक्षण घेत आहे। आता एक नजर टाकूया देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय जीवनावर। पाहूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। 1989 मध्ये भाजपने फडणवीस यांना नागपूर पालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निवडले। 1992 मध्ये फडणवीस यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवला आणि महानगरपालिकेचे सदस्य बनले। 1994 मध्ये फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीतून राजकारणात प्रवेश केला आणि नागपूर येथून विजय मिळवला। देवेंद्र फडणवीस यांनी 1999 ते 2014 पर्यंत विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला। लगातार 15 वर्ष ते निवडून आले। 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीत प्रवेश केला। 31 ऑक्टोबर 2014 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली। 2015 ते 2016 फडणवीस सरकारने महाराष्ट्रात विकास कामांना वेग दिला। त्यांनी मेक इन महाराष्ट्र सारखे उपक्रम सुरू केले। 2017 ते 2018 फडणवीस सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले। त्यांनी शेतकरी सन्मान योजना सारखे उपक्रम सुरू केले। ऑक्टोबर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने एकत्रितपणे निवडणूक लढवली। नोव्हेंबर 2019 मध्ये फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, पण नंतर राजीनामा दिला। 2019 नंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय भूमिका बजावली। देवेंद्र फडणवीस यांनी 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाग घेतला होता। त्यांना नागपूर साऊथ वेस्ट सीटवरून उमेदवारी मिळाली होती, परंतु सुरुवातीच्या रुजनात ते मागे पडले होते। पण नंतरच्या निकालात भाजपने 132 जागा जिंकल्या आणि फायनली 5 डिसेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। सध्या देवेंद्र फडणवीस हे आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री या पदावर आहेत। देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून मासिक पगार प्रति महिना 2,50,000 रुपये मिळतो आणि भत्ता 1,50,000 रुपये। एकूण मासिक उत्पन्न 4 लाख रुपये। वार्षिक पगार 30 लाख रुपये। भत्ते आणि अन्य उत्पन्न 18 लाख रुपये। एकूण वार्षिक उत्पन्न 48 लाख रुपये मिळतो। देवेंद्र फडणवीस यांची कुल संपत्ती, स्थावर मालमत्ता, नागपूर आणि मुंबई येथील घरे 15 कोटी, वाहन कार अन्य 1 कोटी, बँक बॅलन्स आणि अन्य गुंतवणूक 5 कोटी, एकूण इस्टेट मूल्य 21 कोटी आहे। तर ही होती देवेंद्र फडणवीस यांची पूर्ण माहिती।